नमस्कार. मी डॉक्टर सीमा गोवंडे, होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या आपल्या सीरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. गेले ऑलमोस्ट माझ्या मते 12-14 दिवस आपण होमिओपॅथी म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल्स काय आहेत, ती औषधं कशी तयार केली जातात, त्यानंतर काय करावं, काय करू नये, याविषयी भरपूर माहिती करून घेतली. आता आपण प्रथमोपचारापासून सुरुवात करणार आहोत, की कोणतीही इमर्जन्सी म्हणजे काय, त्याच्यात काय करावं, काय करू नये आणि कोणती होमिओपॅथिक औषधं आपण त्या केसमध्ये वापरू शकतो, त्याची एक ओव्हरऑल गोषवारा आपण इथून पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी मी आज तुम्हाला माझ्या इथे जी मी कार्यशाळा घेते त्याविषयी थोडी माहिती देते. कारण मला बऱ्याच जणांनी सांगितलं, की मॅडम आम्हाला या कार्यशाळेविषयी थोडी माहिती हवी आहे. सो म्हणून हा व्हिडिओ आजचा तयार केलेला आहे. तर सर्वप्रथम प्रथमोपचार म्हणजे काय, त्याआधी आपण समजून घेऊया इमर्जन्सी किंवा आपत्कालीन स्थिती म्हणजे काय. आपत्कालीन स्थिती म्हणजे अशी कोणतीही कंडिशन की ज्याच्यामध्ये नॉर्मलपेक्षा वेगळं अचानक काहीतरी उद्भवलेलं आहे, त्याला आपण म्हणतो आपत्कालीन परिस्थिती. आणि अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण जे काही पॉसिबल आहे, ज्या काही पद्धतीने मदत करतो, त्याला आपण म्हणतो प्रथमोपचार. की ॲक्च्युअल वैद्यकीय मदत म्हणजे डॉक्टर येईपर्यंत आपण आपल्या लेवलला जे काही करू शकतो त्याला म्हणायचं प्रथमोपचार. सो ह्या प्रथमोपचाराची जी काही मी कार्यशाळा घेते, पूर्वी जेव्हा आम्ही हॉस्पिटल आणि ICUमध्ये काम करत होतो तेव्हा वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांना फर्स्ट एड ट्रेनिंग द्यायला जायचो. आता तिथे ट्रेनिंग देत असताना माझ्या असं लक्षात आलं की कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांचा तो एक प्रोग्रामचा भाग म्हणून त्या सगळ्यांना ते शिक्षण कंपल्सरी आहे. परंतु सर्वसामान्यांबद्दल आपण काय करू शकतो आणि ह्या उद्देशाने ही कार्यशाळा मी घ्यायला सुरुवात केली. सो माझ्या इथे ती मी कार्यशाळा घेते. दर महिन्याला किंवा 2 ते 3 महिन्यातनं एकदा अशा पद्धतीने ती कार्यशाळा घेतली जाते. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी क्लिनिकमध्ये तुमचं नाव आणि नंबर देऊन ठेवा आणि त्यांना सांगा, जेव्हा कधी कार्यशाळा असेल कृपया आम्हाला त्या कार्यशाळेविषयी माहिती द्या. सो जेव्हा कधी कार्यशाळा असेल तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. तर ह्या कार्यशाळेमध्ये आपण नक्की काय काय शिकतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बेसिक अगदी इमर्जन्सीमध्ये काय करावं, काय करू नये. दुसरी गोष्ट आपण वेगवेगळ्या इमर्जन्सीज शिकणार आहोत. वेगवेगळ्या इमर्जन्सीज म्हणजे काय, की त्याच्यामध्ये आपण मेडिकल इमर्जन्सीज शिकणार आहोत. मेडिकल इमर्जन्सीमध्ये कार्डियक अरेस्ट असेल, स्ट्रोक असेल, त्याच्यानंतर अस्थमा, फिट्स येणं, त्याच्यानंतर पॉयझनिंग, अशा वेगवेगळ्या मेडिकल इमर्जन्सी सिच्युएशन्स आपण बघणार आहोत. की त्या सिच्युएशनमध्ये पहिली गोष्ट ओळखणं की ही एक इमर्जन्सी कंडिशन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये तुम्ही तुमच्या लेवलला काय करू शकता. त्यानंतर आपण बघणार आहोत ट्रॉमॅटिक इमर्जन्सीज. ट्रॉमा म्हणजे ॲक्सिडेंट, अपघात. जेव्हा पण कधी अपघात होतो तेव्हा काय काय गोष्टी बघायच्या, काय सगळ्यात पहिल्यांदी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपल्या स्वतःची सेफ्टी. आपण कधी विमानाने जाताना तिथे अनाऊन्समेंट करतात ना, की दुसऱ्यांना ऑक्सिजन मास्क लावायच्या आधी तुम्ही तुमचा स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की काही लोक अगदी चांगुलपणाने की मला त्याला मदत करायची आहे म्हणून तिथे जातात, परंतु सीन सेफ्टी त्यांनी बघितलेली नसते, पर्सनल सेफ्टी बघितलेली नसते आणि त्या नादामध्ये त्यांच्याच स्वतःच्या जीवावर बेतण्यासारखे प्रसंग उद्भवतात आणि डॉक्टरांना एक इमर्जन्सी मॅनेज करायच्याऐवजी 2-2 इमर्जन्सीज मॅनेज कराव्या लागतात. सो त्यामुळे पहिल्यांदा स्वतःची सेफ्टी आणि मग आपण ज्याला मदत करणार आहोत त्याची सेफ्टी. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. त्यानंतर एखादी जखम झाली तर त्याला कशा पद्धतीने ड्रेसिंग करायचा, तो जर का खूप हेवी ब्लिडिंग होत असेल तर ते थांबवायचं कसं, एक पेशंटला जेव्हा शिफ्ट करतो हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीने पेशंटला शिफ्ट करणं गरजेचं आहे हे सुद्धा आपण शिकतो. कारण आम्ही जेव्हा ICUमध्ये आणि कॅज्युअल्टीमध्ये काम करायचो तेव्हा आम्हाला जे अनुभव यायचे की बऱ्याचदा ॲक्सिडेंटनंतर कदाचित पेशंटला तेवढी मेजर दुखापत झालेली नसेल, परंतु लोकांनी उत्साहाच्या भरात ज्या पद्धतीने पेशंटला उचललं जातं, म्हणजे त्याचे हात धरून पाय धरून असा झोपाळा केल्यासारखं त्याला उचलून आणलं जातं आणि त्या नादामध्ये सर्व्हायकल इंजुरी होऊन तिथली नस ही कायमस्वरूपीची काय म्हणूया दुखावली जाते आणि पेशंट आयुष्यभरासाठी पॅरालाइज होतो. म्हणजे बाकी कंप्लीट रिकवर झाला पण इथली नस दुखावली गेल्यामुळे आयुष्यभरासाठी पॅरालाइज झाला. सो ह्या अशा काही गोष्टी होऊ नये ह्यासाठी म्हणून पेशंटला शिफ्ट कसं करायचं इथपासून ह्या छोट्या छोट्या गोष्टी ह्या कार्यशाळेमध्ये मी शिकवते.
वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटल इमर्जन्सीज म्हणजे जसं की हीट स्ट्रोक, फ्रॉस्ट बाईट किंवा पॉयझनिंग किंवा गुदमरायला होणं एखाद्या क्लोज्ड स्पेसमध्ये. सो अशा पद्धतीने वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये पहिली गोष्ट ओळखणं आणि आपण काय मदत करू शकतो ते शिकणार आहोत. त्यानंतर AED म्हणजे ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर. पूर्वी आपल्या देशामध्ये फार कमी ठिकाणी AED दिसायचा, परंतु आता बऱ्याच मॉल्समध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी AED लावलेला दिसतो. सो त्या AED विषयी पण मी माहिती देणार आहे. आता हे AED म्हणजे काय, तर एक प्रकारचा तो डिफिब्रिलेटर असतो की जो कोणीही ऑपरेट करू शकतो. त्याच्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञच पाहिजे असं नाही, पण तो AED कसा वापरायचा हे मात्र ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. परदेशामध्ये ठिकठिकाणी हे AEDs लावलेले असतात आणि तिथला सर्वसामान्य नागरिकसुद्धा ते ऑपरेट करू शकतो आणि त्यामुळे खूप साऱ्या पेशंटना जीवदान मिळतं. तसंच आपण BLS म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट हे सुद्धा या कार्यशाळेत शिकणार आहोत. म्हणजे काय की तुम्ही भरपूर रील्समध्ये बघितलं असेल एअरपोर्टवरती किंवा ठिकठिकाणी ज्यांना कोणाला CPR म्हणजे चेस्ट कॉम्प्रेशन देता येत असेल त्या लोकांनी तिथे लगेच CPR सुरू केल्यामुळे त्या पेशंटला जीवदान मिळालेलं आहे. सो अशा भरपूर गोष्टी आपण ह्या कार्यशाळेत शिकतो. आता ही कार्यशाळा कोणाकोणासाठी आहे, तर ह्याला एज लिमिट काहीही नाही. अगदी लहान मुलं ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे शिकण्याचा तेही शिकू शकतात, वयोवृद्ध तेही शिकू शकतात. सो एज लिमिट अजिबात नाही. काही शैक्षणिक पात्रता तर तीही नाही, की तुम्हाला बेसिक काही मेडिकल नॉलेज असणं गरजेचं आहे का, तर अजिबात नाही. कारण मी हे अगदी सिम्प्लिफाईड भाषेमध्ये शिकवते की तुम्हाला पूर्वीची काही वैज्ञानिक बॅकग्राऊंड नसली तरीसुद्धा चालणार आहे. मला असं वाटतं की या ज्या काही बेसिक इमर्जन्सी गोष्टी आहेत किंवा इमर्जन्सी मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत त्या आपल्या देशात प्रत्येकालाच येणं हे खूप गरजेचं आहे. कारण इमर्जन्सी कधीही सांगून येत नाही आणि एखाद्या इमर्जन्सीमध्ये जर का आपण एक जरी इमर्जन्सी व्यवस्थित मॅनेज करू शकलो, एखाद्याला आपण जीवदान देऊ शकलो, तर आपल्या अख्ख्या आयुष्याचं सार्थक होऊ शकतं. आपण एखाद्यासाठी देव नाही होऊ शकलो, निदान देवदूत तरी नक्कीच होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना कोणाला हे शिकायचं असेल त्यांनी जरूर क्लिनिकच्या नंबरवरती फोन करून तुमचं नाव सांगून ठेवा आणि या कोर्सचा भाग म्हणून मी सगळ्यांना हे पुस्तक देते की जेणेकरून फ्युचरमध्ये तुम्ही तुमचं हे रिवाईज करू शकता की एखाद्या इमर्जन्सीमध्ये मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तुम्ही स्वतः शिकलात की निदान तुमच्या फॅमिली मेंबर्सना तुम्ही शिकवू शकता, सांगू शकता. ठीक आहे, भले BLS म्हणजे CPRचं ट्रेनिंग तुम्ही कदाचित देऊ नाही शकणार, त्यासाठी मी डमी बॉडी असते आणि त्या बॉडीवरती मी ते प्रात्यक्षिक तुमच्याकडनं करून घेते. तर परंतु जे काही बेसिक नॉलेज आहे ते तुम्ही नक्कीच इतरांशी शेअर करू शकता आणि निदान आपल्याला काय नाही करायचं हे जरी छान कळलं ना तरी आपण खूप सारे कॉम्प्लिकेशन्स टाळू शकतो. मी स्वतः ICUत काम करत असताना एक किस्सा अगदी जरूर मला सांगावासा वाटतो की तेव्हा एक 4थीतल्या मुलीने तिच्या वडिलांना आलेला हार्ट अटॅक ओळखला की वडिलांच्या छातीत प्रचंड दुखत होतं आणि तिने लगेचच हॉस्पिटलचा इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स नंबर डायल केला आणि सांगितलं माझ्या बाबांना त्रास होतोय. लगेच ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचली आणि वेळेवर पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यामुळे सुखरूपपणे पूर्णपणे विदाऊट एनी कॉम्प्लिकेशन बरा झाला. आता इथे पहिली गोष्ट महत्त्वाची काय असेल तर आयडेंटिफिकेशन. तिला हे लक्षात आलं की हे काहीतरी इमर्जन्सी आहे. दुसरी गोष्ट त्या सिच्युएशनमध्ये ती भांबावून नाही गेली की काय करू. तिसरी गोष्ट ज्या अर्थी 4थीतल्या मुलीने हा फोन नंबर डायल केला, पालकांनी कुठेतरी ती नोंद करून ठेवलेली असणार, त्यांना सांगितलेलं असणार इमर्जन्सी आली की हा नंबर डायल करायचा. सो अशा पद्धतीने माझी इच्छा आहे की प्रत्येक घराघरात प्रत्येकाला हा अवेअरनेस असणं हे खूप गरजेचं आहे की एखादी इमर्जन्सी आयडेंटिफाय करणं आणि ती मॅनेज करणं तुमच्या लेवलला. भले आपण खूप प्रयत्न करूनही पेशंट नाही वाचू शकला तरीसुद्धा त्या केसमध्ये वाईट वाटून घेऊ नये, कारण आपण आपले बेस्ट द्यायचे असतात. हॉस्पिटलमध्ये सगळ्या अत्याधुनिक यंत्रणेमध्ये सुद्धा सगळेच पेशंट काही 100% बरे होतात असं नाही. प्रत्येकाची एक लाईफलाईन ठरलेली असते. पण याचा अर्थ असा नाही की हॉस्पिटलमधले डॉक्टर की लाईफलाईन त्याची ठरलेली आहे तर मी कशाला काम करू. कधी कधी असं असतं की जेव्हा आपण प्रॉम्प्टली त्या सिच्युएशनमध्ये मदत करतो, एखाद्या पेशंट पूर्णपणे त्यातनं वेळेवर ट्रीटमेंट मिळाल्यामुळे वाचूही शकतो. इथे मी एखादा पेशंट म्हणणार नाही, आम्ही ICU कॅज्युअल्टीमध्ये असे हजारोनी पेशंट बरे झालेले बघितलेत की जिथे त्यांचं हार्ट कम्प्लिटली स्टॉप झालेलं होतं, परंतु CPR आणि शॉक देऊन कम्प्लिटली रिकवर झालेले पेशंट्सही आम्ही भरपूर बघितलेले आहेत.
याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, योग्य वेळेला योग्य ते उपचार मिळणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील जरूर क्लिनिकच्या नंबरवर फोन करून तुमचं नाव आणि नंबर देऊन ठेवा आणि जेव्हा कधी कार्यशाळा असेल तेव्हा तुम्हाला नक्कीच त्याविषयी माहिती सांगितली जाईल. आता आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत की इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये निदान घरगुती वापरासाठी मी हे एक होमिओपॅथिक फर्स्ट एड किट तयार केलेलं आहे. त्याविषयी मी आधी काही माहिती सांगणार आहे आणि त्यानंतर मग आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या तक्रारींसाठी घरगुती होमिओपॅथिक काय काय उपचार करू शकतो याविषयी आपण पुढे बोलणार आहोत. तर इथून पुढचं तुमचं सगळं आयुष्य एकदम आरोग्यपूर्ण आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. धन्यवाद.